लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। गोवंश कत्तल प्रकरणी मांस विक्रेत्यांवर पैठण पोलिसांनी केली मोठी कारवाई। पैठण पोलीस व MIDC पोलिसांनी मांस विक्री प्रकरणात 6 जणांवर केले गुन्हे दाखल। बातमी पैठण येथून। याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की दिनांक 26 डिसेंबर रोजी पैठण शहर आणि पैठण परिक्षेत्रातील 2 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीर गोमांस कत्तल करून मांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली। पैठण आणि MIDC पोलिसांनी केलेल्या या संयुक्त कारवाईत एकूण 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून साधारण 215 किलो मांस आणि कत्तलीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे। पैठण तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागात पैठण पोलिसांनी शहरातील कुरेशी मोहल्ला येथे छापा टाकला। यावेळी गोवंश कत्तल आणि मांस विक्री सुरू असल्याचे समोर आले। पोलिसांनी मांस विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून 45 किलो मांस आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारे सत्तूर व इतर साहित्य असे एकूण 9,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने पैठण पोलीस अंमलदार विलास सुगदान यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध BNS 2023 कलम 325 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1976 कलम 5 व 5C 9A तसेच प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम 1960च्या कलम 11(1)F व 11(1)H नुसार पोलीस ठाणे पैठण येथे गुन्हा दाखल करण्यात आला। MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या पथकाने बालानगर येथे एका शेतात धाड टाकली असता गोवंश कत्तल करून मांस विक्री करत असताना आढळून आले। पोलिसांनी या ठिकाणाहून 150 किलो मांस प्रति किलो 200 रुपये प्रमाणे चाकू आणि इतर साहित्य असा एकूण 3,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने पोलीस हवालदार कतार सिंग कमल सिंग सिंगल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 338/2025 कलम 5(क) 9(अ) कायदा 1976 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 215 किलो मांस हस्तगत करण्यात आले आहे। पुढील तपास MIDCचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे आणि पैठण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संभाजी खाडे हे करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.